व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले एसडीएम, त्यासोबत सन्माननीय व्यासपीठ, मी सर्वांचे नाव न घेता, समोर असलेले सर्वच अधिकारी वर्ग आणि पीक कापणी प्रयोगाशी निगडीत असलेले सर्व सदस्य, मागचा 1 ते 1.5 महिना आपण जवळपास तालुक्यामध्ये जर पाहिलं, मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जर पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, अतिवृष्टी झाली. काल जसं भूकंपाला जवळपास 32 वर्ष पूर्ण झाले, ते एक संकट होतं की त्याच्यामध्ये मनुष्यहानी झाली होती, सर्वात मोठी जिल्ह्यातली मनुष्यहानी. आणि लातूर जिल्ह्याच्या इतिहासात जर आता आम्ही काल जिल्हाधिकारी महोदय आम्ही सर्वजण एकत्रित बसलो होतो की जिल्ह्याच्या इतिहासातली सर्वात मोठी आर्थिक हानी ही यावर्षी झालेली आहे. म्हणजे 4.5 लाख हेक्टर आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन आहे. फक्त सोयाबीनचं नुकसानच आपण एका बाजूला जर उभा केलं, हे जवळपास 2,500 कोटीच्या पुढून जातं. शेतकऱ्यांचं इतर पिकांचं नुकसान जरी एकत्रित पकडलं, हे जवळपास 700 ते 800 कोटीपर्यंत. 3,500 ते 4,000 कोटीचं हे थेट शेतकऱ्यांचं नुकसान या वर्षी आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. खरं तर महिन्याभरामध्ये आम्ही सर्वजण प्रवास केला, आपण देखील सर्वांनी प्रवास केला. शेतकऱ्यांना सर्वांनी ज्या त्या ठिकाणी आपल्याला जिथं शक्य असेल तिथं आपण सर्वांनी देखील बळ दिलेला आहे. तो जो मागच्या 1 महिन्याभरामध्ये आपल्या सर्वांचा जो प्रवास होता, याला आपण धीर देण्याचं म्हणायला काही हरकत नाही. आपला जो प्रवास होता हा धीर देण्यासाठी होता. आणि आजची जी बैठक आपली आहे, ही बैठक म्हणजे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठीची बैठक आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. माननीय एसडीएम साहेबांनी आता सविस्तर माहिती सांगितली. खरं तर असा प्रसंग येणं हे देखील आपल्या भागामधल्या शेतकऱ्यांवर फार दुर्दैवी गोष्ट आहे. कारण मी प्रवास करत असताना आमच्या घरचं स्वतःचं उदाहरण मी अनेकदा देतो. अक्का आमची आई शेताकडे जात असतात. त्यांनी मागच्या 8-10 दिवसात ज्यावेळेस शेताकडे जाऊन आले, त्यांनी सांगितलं, संभाजी काय यावर्षी शेतामध्ये राहिलं नाही, आपलं नुकसान झालं. त्यांना फार वाईट वाटत होतं. आणि त्यांनी पुढचं वाक्य असं म्हटलं की तू सरकारमध्ये आहेस, ही तुझी जबाबदारी आहे. बऱ्याचदा काय असतं की आपलं सरकार आहे, जो सरकारमध्ये असतो, सरकारकडे काय बोलायचं, काय मागणी करायची. मला विचारलं की अनेक जण म्हणतात की कालही मी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये म्हणलं की मी एक शेतकरी म्हणून किंवा माझं जे जडणघडण झालेली आहे, हे शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या विषयाशीच माझी जडणघडण झाली. आणि मला व्यक्तिशः जर वाटलं, त्यांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांना, मी म्हटलं जे नुकसान झाले हे भरून येणारं नुकसान नाही, पण किमान शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून एक 50,000 रुपये हेक्टरीपर्यंत आपण मदत द्यायला पाहिजे, हे स्वतः व्यक्तिशः माझं मत आहे. आणि ह्याच्यासाठी मी जरी सरकारमध्ये असेल, आज यापूर्वीपर्यंत आपण अनेकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केलाय. आज देखील मी सरकारमध्ये जरी असलो तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा माझा प्रयत्न असेल. आणि त्याच माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मोदयांना देखील आव्हान केलं. ते देखील आले होते, त्यांना देखील सांगितलं, साहेब हे काय भरून येणारं नुकसान नाही, आपण अधिक मदत करायला पाहिजे. आपले जे एनडीआरएफचे जे नॉर्म्स आहेत हे बदल करायला पाहिजे. जे क्लायमेट चेंजच्या भागांमध्ये जे नॉर्म्स लागतात त्याच्यामध्ये लातूर जिल्हा तुम्ही टाका. त्यांच्यासाठी आता जसं आपल्याला 8,500 आहेत, 17,500 आहेत, 22,500, तसं त्यांच्यासाठी जे नॉर्म्स वेगळे आहेत एनडीआरएफचे, त्याच्यामध्ये लातूर जिल्हा घ्या, धाराशिव घ्या, नांदेड घ्या, की जिथं ज्या जिल्ह्यांनी एक टोक दुष्काळाचा एक टोक पाहिलेला आहे आणि अतिवृष्टीचा एक टोक आपला जिल्हा पाहतो. त्यामुळं हवामान बदलचा जो GR तुमचा जे एनडीआरएफचे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये लातूर जिल्हा जर टाकला तर किमान 22,000 ते 36,000 पर्यंत आपल्याला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करता येते. त्यांनी देखील सांगितलं, ज्यावेळेस त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, पंतप्रधानांची भेट घेत असताना इथं व्यासपीठावरचे सगळेच मंडळी आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी आवर्जून लातूर जिल्ह्याचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. महाराष्ट्र में लातूर ऐसा जिला जहां पे रेलवे से पानी आया था और वहां पे अभी सबसे ज्यादा बारिश हुई है और वहां पे बाढ़ और म्हणजे पूरग्रस्त परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली, असा उल्लेख करून सांगितला. हा क्लायमेट चेंजचा फटका आहे, तो GR मध्ये त्या ठिकाणी बदल आहे. म्हणजे आमच्या स्तरावर जे जे प्रयत्न करता येईल, सरकार म्हणून सरकारच्या माध्यमातून जिथे जे प्रयत्न करता येईल ते आपण त्या स्तरावर प्रयत्न करतो.
आजची कार्यशाळा कशासाठी? खरं तर जर पाहायला गेलं, एक आपल्याला एक माध्यम आहे आज जो शेतकऱ्यांना आपण मदत करू शकतो, तो म्हणजे विमा. साहेबांनी बोलत असताना त्यांनी अधिकारी आहेत, त्यांना 4 गोष्टीचा हातचा ठेवूनच बोलावं लागतं. पण मी तुम्हाला हक्कानी अधिकाऱ्याने मी आपल्या सर्वांना विनंती करतो, इथं बसलेले जेवढे काय मंडळी आहेत ह्याच्यातले लातूर जिल्ह्याच्या बाहेरचे किती आहेत त्यांनी हात वर करा. लातूर जिल्ह्याच्या बाहेरचे किती? 1, 2. मराठवाड्याच्या बाहेरचे 1. सावकाश म्हणजे जवळपास 99% इथं बसणारा जो वर्ग आहे हा लातूर जिल्ह्याचे. म्हणजे आपल्याला एका माध्यमातून ही संधी आहे आपल्याच बांधवांना मदत करायची. विमा कंपनीसोबत मी ज्यावेळेस भांडायचे त्या पद्धतीने ज्या वेळेस करतो तिथं करत असतो. पण आज जे पीक कापणी प्रयोग जे आपल्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी होणार आहे, साहेब बोलत असताना सांगितले की मॉइश्चर, मी म्हटलं मॅक्झिमम जेवढं ठेवता येईल ठेवा ना. तुम्हाला कोण प्रशासन तुमच्या सोबत आहेत, तुम्ही प्रशासन आहेत, वरिष्ठ तुमच्या सोबत आहेत, तुमचे लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत. जिथं तुम्हाला शेतकऱ्यांना अधिक मदत करून देता येईल ज्याच्या माध्यमातून त्याचा जो तुम्ही पंचनामा किंवा ज्यावेळेस तुम्ही त्याचा सर्व्हे करणार आहे, त्यांच्या प्लॉटचा सर्व्हे करणार आहे, जिथं जे काही वस्तुस्थिती आहे. आज मॉइश्चर सांगायची गरज आहे का? साहेबांनी सांगितलं की हायएस्ट मॉइश्चर जेवढं असतं, किती दाखवता येतं हायएस्ट मॉइश्चर किती असतं मला माहित नाही किती असतं, पण जे काही असेल ते दाखवा. मॅक्झिमम जेवढं दाखवता येते मॉइश्चर, आणि आहे हे खोटी आहे का गोष्ट? ही खोटी नाही, जे आहे ते आपण दाखवतो. मॅक्झिमम म्हणजे आता मी बोलत असताना 100% यील्ड हे म्हणायला हरकत नाही. चांगलं यील्ड होतं, चांगलं पीक होतं, पण 100% नुकसान झाले हे देखील म्हणायला हरकत नाही. पण आपल्याकडे ही भूमिका असेल, ही विनंती असेल की ज्यावेळेस आपला सर्व्हे होत असताना त्या भागातल्या ज्या समिती असतील त्या समितीला देखील जे अशासकीय सदस्य त्यांना देखील आम्ही हेच सांगणार आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सहकार्य करा. विमा कंपनीचे जे प्रतिनिधी असतील त्यांना देखील हेच सांगणार आहे किंवा तुम्ही देखील याच्यामध्ये वस्तुस्थिती लोकांना जे काही खरंच घडलंय, लोकांसोबत जे त्यांच्यावर अडचण घडलेली आहे, जे त्यांच्यामध्ये त्यांची जी वस्तुस्थिती आहे ते थोडं साहेबांनी बोलत असताना माणुसकीचा जो उल्लेख केला, ह्या अर्थाने आपण सर्वांनी त्याच्यामध्ये तो सर्व्हे व्हायला पाहिजे. खरं तर आजचा दिवस म्हणजे उद्या दसरा आहे, आज सगळ्यांसाठी फार याचा दिवस असतो, पण तातडीने एकदमच काल ही अशी बैठक बोलवण्याचं कारण म्हणजे की आपल्याकडे कालावधी कमी आहे आणि 4 तारखेला किंवा 5 तारखेला किंवा दसऱ्यानंतर घ्यायला देखील आपल्याला त्या ठिकाणी आपण पुढे जाऊ शकतो आणि कदाचित काही सर्वे होऊ शकतात. पण आपल्या सर्वांची दिशा जर एक ठरली की आपल्या शेतकऱ्यांना किमान आता दाखवत असताना ते म्हणजे 2 किलो 2 kgचाच काहीतरी विषय झाला ना, म्हटलं 2 किलो तरी कसं बसतं? काहीच बसत नाही. 2 किलो म्हटलं तर 36,000 भेटतील शेवटी. पण ऍक्च्युली जर काहीच बसत नसेल तर आपल्याला त्याला दाखवायला अडचण काय? आणि आपण सर्वांनी ह्याच्यामध्ये पूर्णपणे सहकार्य करावं हीच विनंती. मी काही जास्त टेक्निकल ह्याच्यात बोलणार नाही, पण आपल्या सर्वांचं सहकार्य आपल्या त्याच्यामध्ये राहायला पाहिजे. बळीराजा अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे आणि आपल्याला ही संधी मिळाली आहे की त्यांना मदत करायची. मी बऱ्याचदा थोडं धार्मिक विचाराकडे माझे विचार असतात, पण कधी कधी काही प्रश्नांना देखील आम्हाला उत्तर नसतंय. सहज घरी बसल्यानंतर आता आमची मुलं पुढचे जनरेशन जरा थोडं 2 पावलं पुढे आहेत. आम्ही सांगतो ना सगळ्या गोष्टी ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत. मग आता देवाला आम्ही बालाजीला गेल्यानंतर आपण हुंडीमध्ये पैसे टाकतो. प्रश्न विचारला त्यांनी हुंडीमध्ये, माझी मुलगी आहे ती प्रश्न विचारते, जास्त विचारली का तुम्ही पैसे टाकले? म्हटले देवाला आपण अर्पण करतो. नंतर ते त्यांचं वस्त्र होतं ते बाकीच्या गोष्टी. त्यांनी म्हटलं की तुम्ही तर सांगतात घरी की सगळ्या गोष्टी ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत, तर आपण त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टी त्यांना देऊन काय उपयोग आहे? पैसा जो असेल हा त्यांनीच निर्माण केलेले, फुलं असतील, वस्त्र असतील, हे सगळे ईश्वरानेच निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टी आपण ईश्वराला का देतो? असा प्रश्न ज्यावेळेस त्यांनी विचारला, मला देखील त्याचं उत्तर त्या ठिकाणी नव्हतं. आणि मग आपण देवाला द्यायला काय पाहिजे? जे त्यांनी निर्माण जे केलंय
ते म्हणजे मग माझ्या अक्का होत्या, अक्क्यांनी मला असं एवढं मार्मिक त्याच्यातलं सांगितले की माझ्या मुलीला देखील त्यांनी सांगितलं की बाबा बेटा, ईश्वराने निर्माण केलेलं मनुष्य म्हणजे आपण माणसं, ईश्वराची खरी जर पूजा करायची असेल तर ईश्वराने जे निर्माण केलेले त्यांची जर काळजी घेतली किंवा त्यांना जर आपण सांभाळलं ते ईश्वराची पूजा केल्यासारखं त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे माणसांची पूजा ईश्वराच्या पूजेपेक्षा अधिक मोठी संधी ही देखील आपल्या सर्वांना मिळाली. एका माध्यमातून आपण शेतकऱ्यांची सेवा करणार आहे, त्यांना मदत करणार आहे, हे त्यांनीच निर्माण केलेलं आहे. ह्या माध्यमातून म्हणजे फार मी पोटतिडकीने आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय की कुठंही आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या ह्या पूर्ण भागामध्ये शेतकऱ्यांवर कुठं कोणत्या प्रकारे अडचण येणार नाही एवढी काळजी आपण सर्वांनी घ्यावी. शेवटी मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे. इथं बसणारे बऱ्यापैकी अधिकारी आहेत. आज झाडके साहेब जरी आता आमचे नवीन हे असतील, पण जवळपास सगळा अधिकारी वर्ग हा जवळपास मला राजकारणातल्या पहिल्या दिवसापासून तुम्ही मला ओळखता आणि प्रशासनाला पूर्णपणे साथ देण्याचं काम आपण मागच्या 20 वर्षांमध्ये केलंय. काल पत्रकार परिषद घेतली. मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कोणी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाने सर्वात चांगलं काम केलं असं म्हणणारा कोणता आमदार भेटणार नाही. हे जे काही क्रेडिट साहेब, कालच्या अतिवृष्टीमध्ये जे काही क्रेडिट होतं हे सर्व प्रशासनाला दिलं. प्रशासनाची यंत्रणा खाली होते, प्रत्येक गावापर्यंत यंत्रणा पोहोचले, प्रत्येकाने त्या गावामध्ये इंटिमेशन देण्याचं काम केलं. आपल्या मतदारसंघामध्ये दोघांचा मृत्यू झाला ते देखील प्रशासनीय साहेब हे ऑन रेकॉर्ड प्रेसच्या समोर बोलायची हिंमत कोण करत नाही. ज्या लोकांचा मृत्यू झाला त्याची जबाबदारी प्रशासनावर नाहीये म्हटलं. ते त्यांच्या चुकीने त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या भावने खातर त्यांनी त्या ठिकाणी गेले. बरोबर आहे ना सर? असंच झालं. प्रशासन तिथं बसून सांगत होतं, यंत्रण होते, जायचं नाही, प्रत्येक पाणी म्हणजे जसं मांजरातून पहिला थेंब बाहेर पडत होता तसं गावातल्या शेवटच्या माणसाला कळत होतं की मांजरातलं पाणी सुटलंय, पेरणीतलं पाणी सुटलंय. हे सर्व शक्य आपल्या सर्वांमुळे त्या ठिकाणी शक्य. आणि आज देखील आपण जसं मागच्या महिन्याभरामध्ये लातूरमध्ये सर्वांना धीर देण्याचं काम जसं आपण केलेलं आहे, हे पुढचे 10 ते 15 दिवस म्हणजे आपण ह्या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. ही जबाबदारी आजच्या कार्यशाळेमधून आपण सर्वांनी घ्यावी. माझी सर्वांना परत एकदा नम्रतेने विनंती आहे, कुणाचं एखाद्याचं मंडळ जर त्या ठिकाणी चुकीचं खालीवर कमी जास्ती शेतकऱ्याच्या विरोधात दिसलं तर माझी विनंती की ते योग्य वाटणार नाही. एवढंच मी सांगतो, ते योग्य वाटणार नाही. कारण तुमचा जर कुणाचा राग असेल व्यक्तिशत माझ्यावर काढा. कुठं काय सांगायचं, काय बोलायचं बोला. काही राग असेल, कुणाबद्दलही राग असेल, एसडीएम साहेबांबद्दल असेल, माझ्यावर असेल, आमच्यावर वेगळ्या माध्यमातून काढा. पण आता शेतकऱ्यांसाठी आपण सर्वजण एकत्रित एक दिशेने काम करूया एवढीच विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.